महिला अत्याचाराचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला अटक झाली आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून सुद्धा जोरदार मागणी होत आहे. नाशिकमध्ये महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अशोक कुमार खरात उर्फ कॅप्टन या संशयिताला सुद्धा अटक झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर दिग्गज राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे समोर आली आहेत. विशेषतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या संस्थेच्या विश्वस्त असल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि नाशिक शहर पोलिसांना रितसर निवेदन देऊन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी सुद्धा केली आहे. संशयित अशोक खरात सोबत एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांचे फोटो व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. तसेच अनेक वरिष्ठ अधिकारीही भविष्याच्या वेधासाठी त्यांच्याकडे जात असल्याची चर्चा होत आहे. ही संतापजनक घटना कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात घडली आहे. लग्न जमत नसल्याने मार्च 2019 मध्ये पीडितेला अशोक खरात कडे नेण्यात आले होते. 2020 मध्ये कोरोनाच्या संकटांमुळे तिचे लग्न पुढे ढकलले गेले. जुलै 2021 मध्ये लग्न ठरल्यावर त्याने दिलेला खडा गळ्यातून काढल्यामुळे लग्न मोडल्याचा गैरसमज त्याने पसरवला. त्यानंतर पुन्हा 50,000 रुपयांचा नवा खडा आणि सिन्नर मधील पूजेचे बहाणा करून 28,000 रुपयांचे 2 खडे त्याने पीडितेला दिले. हा विधी न केल्यास नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याची भीती घालत त्याने पीडितेवर प्रचंड मानसिक दबाव आणला. त्यानंतर 2022 मध्ये प्रसादातून कडवट चवीचे गुंगीचे पाणी पाजून त्याने तिच्यावर शारीरिक गैरकृत्य केले होते. लग्नानंतर 2023 मध्येही पतीला दालनाबाहेर बसून त्याने पीडितेचे वारंवार शोषण केले. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या प्रदीर्घ कालावधीत चारित्र्यहनन व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने आपले गैरकृत्य सुरूच ठेवले. अखेर 15 मार्च 2026 रोजी पीडितेच्या मेहुण्याला या भोंदूगिरीची कुणकुण लागली. त्याने धीर दिल्यावर 17 मार्च 2026 रोजी पीडितेने थेट पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. या सर्व घटनेचा राज्यभर पडसाद उमटत आहेत. समाजात अंधश्रद्धेचा पगडा किती खोलवर रुजला आहे आणि उच्च शिक्षित लोकही याला कसे बळी पडतात हे यावरून दिसते. भोंदूबाबांना मिळणारा राजकीय आश्रय अतिशय चिंतेची बाब असून या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. आपल्याला काय वाटतं नक्की कळवा आणि अशाच भोंदूंबद्दल तुमचा काही अनुभव असेल तेही आम्हाला नक्की कळवा आणि अशाच थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता.